कि सूर्या प्रकल्प ये दे रहे थे क्या। ये प्रकल्प ओरिजिनल किसने किया, तो नरेंद्र मेहता और देवेंद्र फडणवीस जी ने। जब मैं विधायक था 2017 में, तब इस प्रकल्प को मंजूरी मिली और इसका काम शुरू होकर 22 में पूरा होना था, हुआ नहीं। आज मुझे खुशी इस बात की है कि शिवसेना ने आंदोलन करके इस बात को स्वीकार लिया कि ये जवाबदारी केवल और केवल भाजपा की और नरेंद्र मेहता की है। और मैं भी खुले मन से इसे स्वीकारता हूं, क्योंकि उन्हें पता है कि उनके मंत्री नेता ये पानी का प्रोजेक्ट नहीं कर सकते। और दूसरी गंभीरता से बात, ये पानी की योजना किसकी है, एमएमआरडीए। एमएमआरडीए के अध्यक्ष कौन है, एकनाथ शिंदे साहब। उनको ये भी पता है कि उनके मंत्री और शिंदे साहब उनके कहने पे इनको पानी नहीं देंगे, खाली नरेंद्र मेहता के कहने पे देंगे, इसलिए वो मुझसे उम्मीद लेके आए। तो ये कोई गलत नहीं है, आदमी आंदोलन भी उसके खिलाफ करता है जिससे उम्मीद होती है। तो मुझे खुशी है कि शिवसेना ने इस बात को माना कि ये पानी का प्रश्न कोई छोड़ सकता है तो केवल और केवल भाजपा और नरेंद्र मेहता ही छोड़ सकते। आज उन्होंने सिद्ध कर दिया कि उनके मंत्री के कहने से कुछ नहीं होगा, इधर जो कुछ होगा भाजपा के कहने से ही होगा। और ज्यावेळेस हा प्रकल्प मंजूर झाला त्यावेळेस नरेंद्र मेहता या शहराचे आमदारही नव्हते, त्यांना पराभूत करून गीताजैन आमदार झाले होते आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी खुर्ची स्वीकारल्यानंतर त्यांनी ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये मी आमदार असताना 500 कोटी रुपयाची मागणी मी केली, कारण अंतर्गत जलवाहिन्या टाकायच्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः ते 500 कोटी रुपये मंजूर केले, अंतर्गत जलवाहिन्यांचं काम चालू केलं। परंतु जे सूर्या प्रकल्पातून पाणी येणार होतं ते पाणी शेना येथे त्या पाण्याची जी टाकी आहे त्या टाकीचं काम चालू असताना त्याच परिसरामध्ये 7-11 कंपनीची जागा आहे आणि नरेंद्र मेहता साहेबांनी की त्या जागेमधून आम्ही रस्ता देणार नाही किंवा ते काम होऊ देणार नाही असं सांगून ते काम बंद पाडलं होतं। जर 3 वर्षापूर्वी ते काम त्यांनी बंद पाडलं नसतं तर आज मीरा भाईंदर शहरातील जनतेला 3 वर्षापूर्वीच पाणी मिळालं असतं, परंतु त्यांनी ते होऊ दिलं नाही, देऊ दिलं नाही, म्हणून कदाचित मीरा भाईंदर शहरातील जनता ही पाण्यापासून वंचित असेल। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ह्या पाण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक स्वतः गेल्या सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतायत, परंतु नरेंद्र मेहतानी चेना टाकीवरील जे पाण्याचं काम आहे, पाण्याच्या टाकीचं काम आहे ते थांबवल्यामुळे ही दिरंगाई झाली। परंतु आता लवकरात लवकर ते पाणी कसं शहरामध्ये येईल यासाठी मी प्रयत्न करतोय। मध्यंतरीच्या काळामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम इगल कन्स्ट्रक्शन कंपनीचा ठेकेदार करत असताना त्यालाही काही लोकांनी ते पाईपलाईन होऊ नये म्हणून काम थांबवलं आणि त्याहीमुळे अजून परत दिरंगाई होते। परंतु आता मात्र मी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सांगितलं, भले पोलीस प्रोटेक्शन मध्ये ते काम पूर्ण होऊ द्या आणि लवकरात लवकर मीरा भाईंदर शहरातील जनतेला 2027 साली पाणी सूर्या डॅमचं प्रताप सरनाईक आणल्याशिवाय थांबणार नाही।